अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला. व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष अमेरिकेच्या जेलमध्ये. हा विध्वंसक हल्ला झालाय व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये. 2 जानेवारीच्या मध्यरात्री अमेरिकेनं व्हेनेझुएलावर थेट लष्करी आक्रमण केलं. अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकस आणि लष्करी तळांवर भीषण बॉम्ब हल्ला केला. 1-2 नव्हे तर तब्बल 7 ठिकाणी अमेरिकेनं बॉम्ब हल्ले केले. त्यामुळे 30 मिनिटं चाललेल्या कारवाईनंतर संपूर्ण व्हेनेझुएलामध्ये भीतीचं वातावरण पसरलं. तातडीनं देशात आणीबाणी जाहीर झाली. या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्यानं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोल मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फोर्स यांना ताब्यात घेतलं. अमेरिकन सैन्यानं दोघांनाही थेट इवो जिमा या युद्ध नौकेवर नेलं. त्यानंतर त्यांना अमेरिकेत आणून न्यूयॉर्कमधील जेलमध्ये डांबण्यात आलंय. अमेरिकेनं हे मिशन कसं राबवलं ते पाहूया. अमेरिकेच्या मिशनचं नाव सदर्न स्पियर. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातच मादुरो यांना पकडण्यासाठी मिशनची तयारी झाली होती. राष्ट्रपती मादुरो यांच्यावर आधीच अमेरिकेकडून कोट्यवधींचं इनाम जाहीर आहे. मिशनमध्ये अमेरिकेच्या 150 विमानांचा समावेश होता. गेराल्ड आर फोर्ड विमानवाहू नौकेसह नौदलाच्या युद्ध नौकांचाही हल्ल्यात समावेश. व्हेनेझुएलाच्या हल्ल्यात आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अमेरिकी लष्कराच्या डेल्टा फोर्सकडून हे मिशन यशस्वी करण्यात आलं. दरम्यान मादुरो यांच्या अटकेनंतर आता जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेतील विरोधी पक्षांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली. काही देशांनी समतोल भूमिका घेत ट्रम्प यांना थेट विरोधी करण्याचं टाळलंय. मात्र व्हेनेझुएलातील अस्थिर राजकीय स्थितीचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची भीती व्यक्त होते. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे. त्यामुळे या घटनेमुळे तेलाच्या किमती 6 ते 7% वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे हा संघर्ष कधी निवळणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.